विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण नंबर 4 व्यवसाय सेवा या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, इयत्ता 11वी आपण वाणिज्य ही संकल्पना अभ्यास करत असताना आपण असं म्हटलं होतं की वाणिज्य बरोबर व्यापार अधिक व्यापाराला मदत करणारे अनुषंगिक साधने. आणि विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना व्यापार या संकल्पनेपेक्षा विस्तृत आहे किंवा व्यापक आहे. म्हणजेच वाणिज्य या संकल्पनेमध्ये व्यापार आणि व्यापाराला मदत करणारी जी अनुषंगिक साधनं आहेत किंवा ज्या व्यवसाय सेवा आहेत त्यांचा काय होतो, समावेश होतो. आणि इयत्ता 11वीचा अभ्यास करत असताना आपण व्यापार म्हणजे काय, व्यापाराचे प्रकार, त्यानंतर घाऊक व्यापाराचे प्रकार, किरकोळ व्यापाराचे प्रकार, आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार, आयात निर्याताची कार्यपद्धती, निर्यात व्यापाराची कार्यपद्धती याचा आपण गेल्या वर्षी अभ्यास केलेला आहे. आणि वाणिज्य या संकल्पनेमधला जो पुढचा भाग आहे, व्यापार अधिक व्यापाराला मदत करणारे अनुषंगिक साधने, त्या अनुषंगिक साधनांचा म्हणजेच व्यावसायिक सेवांचा, व्यवसाय सेवांचा अभ्यास इयत्ता 12वीमध्ये आपल्याला या ठिकाणी 4थ्या प्रकरणामध्ये काय करायचा आहे. आणि त्या प्रकरणाचं नाव आहे व्यवसाय सेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री. तर वाणिज्य ही संकल्पना पाहत असताना आपण असं म्हटलं होतं की वाणिज्य म्हणजे वाणिज्य बरोबर व्यापार आणि व्यापाराला मदत करणारे अनुषंगिक साधने म्हणजेच व्यवसाय सेवा. तर या व्यवसाय सेवांमध्ये वाहतूक, बँका, विमा, साठवण, जाहिरात, व्यापारी अभिकर्ते, संदेशवहन ही जी व्यावसायिक सेवांची उदाहरणं आहेत किंवा या ज्या व्यावसायिक सेवा आहेत, या व्यावसायिक सेवा, वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री आहे, ती खरेदी विक्री सुलभपणे व्हावी यासाठी काय करतात, मदत करतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय सेवांविषयी माहिती आपण गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलेली आहे, अगदी थोडक्यामध्ये अभ्यासलेली आहे. परंतु या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये बँका, विमा, साठवणूक, वाहतूक, संदेशवहन, जाहिरात ही या ज्या व्यावसायिक सेवा आहेत किंवा व्यापाराला मदत करणारी जी अनुषंगिक साधनं आहेत, त्या अनुषंगिक साधनांचा आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि त्या साधनांपैकीच, व्यावसायिक साधनांपैकीच किंवा व्यवसाय सेवांपैकीच जे एक महत्त्वाचं साधन आहे बँका, या बँका या व्यवसायाला मदत करणाऱ्या साधनाची किंवा व्यावसायिक सेवेची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषेमध्ये जो बँक हा शब्द आहे, त्या इंग्रजी भाषेतील बँक या शब्दाला आपण मराठी भाषेमध्ये अधिकोष असं म्हणतो. काय म्हणतो, अधिकोष असं म्हणतो. तर इंग्रजी भाषेमधील बँक या शब्दाला विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी भाषेमध्ये अधिकोष असं म्हणतो, की नाही. तर हा जो बँक हा शब्द आहे, हा शब्द विद्यार्थी मित्रांनो इटालियन भाषेमधील बँको आणि बँका या इटालियन शब्दापासून आलेला आहे. आणि बँका किंवा बँको या इटालियन शब्दाचाच पुढे इंग्रजी भाषेमध्ये कोणता शब्द झाला, त्या ठिकाणी बँक हा शब्द रूढ झाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी ठीक आहे, बघा इटली या देशामध्ये जे लोंबार्डी स्ट्रीट नावाचा जो एरिया आहे किंवा लोंबार्डी स्ट्रीट नावाचा जो भाग आहे, त्या भागामध्ये पूर्वीच्या काळी जे ज्यू व्यापारी होते, ते ज्यू व्यापारी त्या ठिकाणी त्यांच्या पैशाच्या देण्या घेण्याचे व्यवहार, म्हणजे आजच्या बँका ज्या पद्धतीने बँकिंगचा व्यवसाय करतात की लोकांच्याकडून शिल्लक असलेले पैसे ते ठेव म्हणून घेतात आणि ज्या लोकांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना काय करतात, कर्ज देतात. म्हणजे पैशाच्या देण्या घेण्याचा व्यवहार आजच्या बँका करतात. त्याच पद्धतीचा व्यवहार पूर्वीच्या काळी इटलीमध्ये
ज्यू व्यापारी लोंबार्डी स्ट्रीट या ठिकाणी त्या ठिकाणी एका विशिष्ट बाकावरती म्हणजे टेबलावरती बसून त्या ठिकाणी करत असत आणि या टेबलाला त्या ठिकाणी इटालियन भाषेमध्ये बँका असं म्हटलं जायचं आणि या बँका या शब्दाचाच पुढं इंग्रजी भाषेमध्ये कोणता शब्द रूढ झाला विद्यार्थी मित्रांनो? बँक हा शब्द रूढ झाला. ठीक की नाही? म्हणजे पूर्वीचे जे ज्यू व्यापारी होते जसं पारशी ईसाई तसं ज्यू या धर्माचे जे व्यापारी होते ते व्यापारी त्या ठिकाणी त्या बाकावरती बसून किंवा त्या टेबलावरती बसून त्या ठिकाणी पैशाच्या देण्या घेण्याचे व्यवहार करायचे. पैशाच्या देण्या घेण्याचे व्यवहार करायचे म्हणजे लोकांच्याकडे असलेले जे पैसे आहेत ते पैसे त्या ठिकाणी ते ठेवून घ्यायचे आणि त्या पैशामधूनच त्या ठिकाणी ते गरजू लोकांना काय करायचे? कर्ज द्यायचे. ठीक आहे नाही? आणि मग त्या कर्जावरती व्याज घ्यायचे आणि ज्यांच्याकडून पैसे घेतलेत त्याने ठेव म्हणून घेतलेत त्या लोकांना थोडंसं काय करायचे? व्याज द्यायचे. आणि या दोन्हीच्या मधला जो फरक आहे तो फरक त्या व्यापाऱ्यांना त्या काळामध्ये काय व्हायचा? नफा व्हायचा. लक्षात आलं? आणि या व्यवहारावरूनच जर समजा त्या व्यापाऱ्यांना त्या काळामध्ये जर समजा या व्यवहारामध्ये त्यांना खोट आली म्हणजे तोटा झाला तर त्या ठिकाणी ते तो जो टेबल आहे तो जो बाक आहे तो बॅक त्या ठिकाणी ते मोडून टाकायचे आणि त्यावरूनच त्या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये बँकक्रप्ट म्हणजे दिवाळखोर असा शब्द काय झालेला आहे? रूढ झालेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं म्हणता येईल की आजच्या काळामध्ये बँका ज्या पद्धतीचा बँकिंगचा व्यवसाय करतात त्याच पद्धतीचा व्यवसाय पूर्वीच्या काळी इटली या देशामध्ये लोंबार्डी स्ट्रीट या ठिकाणी ज्यू व्यापारी करत असत. ठीक आहे नाही? आणि तो व्यवहार ते एका विशिष्ट बाकावरती एका विशिष्ट टेबलावरती बसून करत आणि त्या टेबलाला त्या बाकाला त्या भाषेमध्ये त्या ठिकाणी बँका असं म्हटलं जायचं आणि त्या बँका या शब्दावरूनच पुढं त्या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये बँक हा शब्द काय झाला? रूढ झाला. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला बँका या शब्दाची त्या ठिकाणी काय सांगता येईल? आपल्याला उत्पत्ती सांगता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो बँक या शब्दाची व्याख्या करत असताना विविध तज्ज्ञांनी बँक या शब्दाच्या वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आपला जो 1949 आहे त्याहीमध्ये त्या ठिकाणी बँक या शब्दाची काय केलेली व्याख्या केलेली आहे. परंतु आपल्या सोयीनुसार आपल्याला समजेल किंवा आपल्या शब्दामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बँकेची व्याख्या करता येईल. आपल्याला असं म्हणता येईल की बँक म्हणजे अशी संस्था की जी संस्था लोकांच्याकडं जो शिल्लक पैसा आहे लोकांच्याकडं म्हणजे त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या दैनंदिन गरजाची पूर्तता केल्यानंतर लोकांच्याकडं जो शिल्लक पैसा राहतो तो पैसा ठेव म्हणून घेणाऱ्या म्हणजे ठेव म्हणून स्वीकारणाऱ्या आणि गरजू व्यक्तींना कर्जपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था असतात त्या संस्थांना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो? बँक असं म्हणतो. ठीक आहे नाही? म्हणजे अगदी 1949च्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधील व्याख्या अगदी डिटेल्समध्ये जरी आपल्याला त्या ठिकाणी आठवली नाही तरीसुद्धा आपण आपल्या शब्दामध्ये त्या ठिकाणी बँक या शब्दाची अशी व्याख्या करू शकतो की बँक म्हणजे अशी संस्था की जी संस्था लोकांच्याकडे शिल्लक असलेला पैसा ठेव म्हणून स्वीकारते आणि गरजू व्यक्तींना काय करते? कर्जपुरवठा करते. तर अशा संस्थेला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? त्या ठिकाणी आपण बँक असं म्हणतो. काय म्हणतो? बँक असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 हा जो बँकिंगचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. कोणतीही कंपनी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार बँक म्हणजे कोणतीही कंपनी जी बँकिंग व्यवसायाचा व्यवहार करते. बँकिंगची व्याख्या कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्य परतफेड करणे आणि धनादेश, मसुदा आणि ऑर्डर्स किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य असे परिभाषित केले आहे. थोडीशी जरा कॉम्प्लिकेटेड व्याख्या त्यांनी केलेली आहे पण त्यांना या व्याख्येतून असं सांगायचं आहे की बँक म्हणजे अशी कंपनी की जी कंपनी लोकांच्याकडून मागणी करताच म्हणजे लोकांनी मागणी करताच त्यांना ते पैसे परत दिले जातील. या अटीवरती लोकांच्याकडून पैसे स्वीकारते आणि ह्या स्वीकारलेल्या पैशातून त्या ठिकाणी लोकांना कर्ज देते किंवा लोकांना काय करते?
कर्ज देते किंवा ते पैसे त्या ठिकाणी इतर ठिकाणी काय करते, गुंतवणूक करते. त्या पैशाची काय करते, इतर ठिकाणी गुंतवणूक करते. त्याचप्रमाणे लोकांनी मागणी केल्याबरोबर त्या ठेवी ते परत करते आणि या ठेवी परत करत असताना त्या ठिकाणी जर त्या मागणी करणाऱ्यांनी म्हणजे ठेवीदारांनी त्या ठिकाणी जर धनादेशाद्वारे ठेवी परत मागितल्या, म्हणजे चेकद्वारे जर पैसे त्यांना काढायचे असतील तर चेकद्वारे ठेवी परत मागितल्या तर चेकद्वारे मागितलेल्या ठेवीचे पैसे ते परत करते. लक्षात येते. किंवा इतर मार्गाने म्हणजे पैसे काढण्याचे अनेक मार्ग आहेत, आहे की नाही. आपण पैसे काढण्यासाठी विड्रॉल पावती वापरतो, आहे की नाही, चेक वापरतो, आहे की नाही. आपण डिमांड ड्राफ्टचा वापर करतो. काय करतो, डिमांड ड्राफ्टचा वापर करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अलीकडच्या काळामध्ये चेक, धनादेश, डिमांड ड्राफ्ट या सुविधांच्याही पुढं इंटरनेटच्या या युगामध्ये त्या ठिकाणी पैसे काढण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे पैसे काढण्याचे जे इतर मार्ग आहेत त्या मार्गाने जरी त्या ठिकाणी ग्राहकांनी ठेवी परत मागितल्या तरी त्या ठेवी मागता क्षणी काय करते, परत करते. अशी जी संस्था असते त्या संस्थेला विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं जातं, बँक असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँक या शब्दाचा अर्थ समजल्यानंतर किंवा आपल्याला अगदी कॉम्प्लिकेटेड जर या व्याख्या त्या ठिकाणी लिहिता आल्या नाहीत किंवा पाठ आपल्या झाल्या नाहीत तरी अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही एवढं तरी लिहू शकता की बँक म्हणजे अशी संस्था की जी संस्था लोकांच्याकडे शिल्लक असलेला पैसा काय करते, ठेव म्हणून स्वीकारते आणि गरजू व्यक्तींना, उद्योगधंद्यांना, व्यावसायिकांना काय करते, कर्जपुरवठा करते. अशा संस्थेला काय म्हणतो आपण, बँक असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँक या शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला बँकांचे प्रकार पाहायचे आहेत. काय पाहिजेत, बँकेचे प्रकार पाहिजे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँका ज्या पद्धतीचा व्यवहार करतात, ज्या पद्धतीचा व्यवसाय करतात, ज्या पद्धतीची कामं करतात त्यावरून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बँकांचे अनेक प्रकार पडतात. त्यावरून काय होतात, बँकांचे अनेक प्रकार पडतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर बँकांच्या प्रकाराचं वर्गीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. बँकांच्या प्रकाराचं काय केलेलं आहे, वर्गीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी असं म्हटलं की बँकांचे प्रकार 74 नंबर पानावरती आहे बघा. तर बँकांच्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला बँकांचे प्रकार पहिल्यांदा वाचून दाखवतो. मध्यवर्ती बँक, त्यानंतर व्यावसायिक बँक, सहकारी बँक, विकास बँक, विनिमय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बचत बँक, गुंतवणूक बँक आणि विशेष बँक असे बँकांच्या कार्यावरून, बँका करत असलेल्या कामावरून त्या ठिकाणी बँकाचे काय होतात, वेगवेगळे प्रकार पडतात. तर या प्रकारांची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या तासामध्ये त्या ठिकाणी काही प्रकारांची आपल्याला या तासामध्ये त्या ठिकाणी काय करायचे, सविस्तरपणे माहिती घ्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकांच्या प्रकारामध्ये बँकांचा जो पहिला प्रकार आहे मध्यवर्ती बँक. बघा मध्यवर्ती बँक म्हटलं की त्या ठिकाणी परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना बऱ्याच वेळेस आपल्याकडून चूक होते. कारण आपण आपल्या शेजारी एका मध्यवर्ती बँकेचं नाव त्या ठिकाणी वाचलेलं असतं. आपण वाचलेलं असतं की सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, ठीक आहे नाही. आणि मग मध्यवर्ती बँकेची माहिती लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचीच काय करतो, त्या ठिकाणी माहिती लिहितो की या बँकेमध्ये आम्ही पैसे ठेव म्हणून ठेवतो, त्या बँकेकडून कर्ज घेतो, ठीक आहे नाही. आणि नेमका त्या ठिकाणी आपला गोंधळ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँक ही संकल्पना लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्या की मध्यवर्ती बँक आणि आपली जिल्हा मध्यवर्ती बँक या बँका वेगळ्या आहेत. या बँका काय आहेत, वेगळ्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असते. प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती काय असते, बँक असते. आणि आपल्या देशामध्ये जी बँकिंगची रचना आहे त्या बँकिंगच्या रचनेमध्ये ही मध्यवर्ती बँक ही सर्वांच्या वरती असते. ही काय असते, सर्वांच्या वरती असते. आणि त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं त्या ठिकाणी तर आपल्या भारतासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय आहे, आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे, ठीक नाही. तसं तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेसाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक म्हणजे त्या देशाची बँक ऑफ इंग्लंड ही जी बँक आहे ती त्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. आपण अमेरिकेमध्ये गेलो तर फेडरल रिझर्व्ह बँक नावाची जी बँक आहे ती बँक त्या ठिकाणी अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणून काय करते, काम करते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक देशासाठी एक मध्यवर्ती बँक असते आणि ती बँक त्या देशामधील बँकिंग रचनेमध्ये सर्वोच्च स्थानी असते.
काय असते? सर्वोच्च स्थानी असते. आणि सर्वोच्च स्थानी असते म्हणण्यापेक्षा ती बँक त्या देशाच्या सरकारची बँक असते. ती बँक त्या देशाच्या सरकारची बँक असते आणि ती बँक त्या देशातील ज्या इतर बँका आहेत, आपली बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ बडोदा, आहे की नाही, किंवा या ज्या सहकारी बँका वगैरे आहेत, या ज्या सगळ्या बँका आहेत, त्या सर्व बँकांची ती बँक असते. सर्व बँकांची काय असते? बँक असते. लक्षात येते? आणि त्या बँकेला आपण मध्यवर्ती बँक असं म्हणतो. त्या बँकेला काय म्हणतो? मध्यवर्ती बँक असतो. म्हणजे एक आपल्याला 2-3 विधानं या बँकेच्या संदर्भामध्ये काय करायचे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत, ठीक नाही. तर पहिलं विधान आपल्याला असं म्हणता येईल की मध्यवर्ती बँक ही देशाच्या बँकिंग क्षेत्रातील किंवा बँकिंग रचनेमधील सर्वोच्च बँक असते. प्रत्येक देशासाठी एक स्वतंत्र मध्यवर्ती बँक असते. ती बँक त्या देशाच्या सरकारची बँक असते आणि ती बँक त्या देशामधील सर्व बँकांची बँक असते. त्या देशामधील सर्व बँकांची बँक असते, ठीक नाही. आणि त्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची काय आहे? मध्यवर्ती बँक आहे. लक्षात येते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी मध्यवर्ती बँक आहे या बँकेची स्थापना 1934, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना 1934च्या मध्यवर्ती बँक कायद्यानुसार झालेली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ॲक्टनुसार झालेली आहे. रिझर्व्ह बँक ॲक्टनुसार झालेली आहे. आणि या बँकेची सुरुवात त्यानंतर 1 एप्रिल 1935, 1 एप्रिल 1935 म्हणजे जो कायदा आहे, रिझर्व्ह बँकेचा जो कायदा आहे, तो कायदा 1934मध्ये पास झाला किंवा मंजूर झाला. आणि या कायद्यानुसार पुढं 1 एप्रिल 1935 पासून या बँकेची काय झालेली सुरुवात झालेली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ही 1 एप्रिल 1935 पासून आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहते. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुस्तक वाचत असेल तर पुस्तकामध्ये त्या ठिकाणी हा जो आकडा आहे तो आकडा थोडासा चुकीचा छापला गेलेला आहे की जो कायदा आहे तो कायदा 1934 असं झालं आहे. तिथं रिझर्व्ह बँक अधिनियम हा 1934 असं झालेलं आहे आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना आहे ती 1945 झालेलं आहे. पण ते पुस्तकामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ते चुकून झालेलं आहे. लक्षात येते? तर रिझर्व्ह बँकेसाठी जो कायदा पास केला तो कायदा 1934मध्ये पास केला आणि रिझर्व्ह बँकेची जी स्थापना आहे ती 1935मध्ये झालेली आहे, ठीक नाही. ही दुरुस्ती त्या ठिकाणी तुम्ही काय करून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक ही देशाची बँक आहे, सरकारची बँक आहे, बँकांची बँक आहे आणि या दृष्टिकोनातून ही बँक काही कार्य पार पाडते. या दृष्टिकोनातून ही बँक काही कार्य पार पाडते आणि त्या कार्यामध्ये बघा देशाची जी मध्यवर्ती बँक असते ही बँक त्या देशामधील चलनी नोटांची छपाई करते. त्या देशामधील चलनी नोटांची काय करते? छपाई करते. आपल्या भारतामध्ये 1 रुपयाची जर नोट सोडली तर 2 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंतच्या जेवढ्या बी नोटा आहेत त्या सगळ्या नोटांची छपाई ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केली जाते. लक्षात येते? आणि विद्यार्थी मित्रांनो, 1 रुपयाची जी नोट आहे ही 1 रुपयाची नोट ही भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते. लक्षात येते? म्हणजे रिझर्व्ह बँकेचं किंवा मध्यवर्ती बँकेचं जर पहिलं काम कोणतं असेल तर त्या देशामध्ये चलनी नोटांची छपाई करणे हे मध्यवर्ती बँकेचं पहिलं काम आहे. त्यानंतर बघा मध्यवर्ती बँकेचं दुसरं महत्त्वाचं काम, मध्यवर्ती बँक ही आपल्या देशाच्या सरकारची बँक असते. म्हणजे मध्यवर्ती बँक ही सरकारची बँक म्हणून काम करते. काय करते? सरकारची बँक म्हणून काम करते. आणि विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँकेचं तिसरं महत्त्वाचं काम बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जसं बँकेमध्ये खातं असतं, आपण बँकेमध्ये ठेवी ठेवतो, आपण बँकेकडून कर्ज घेतो, आहे की नाही. वेळप्रसंगी आपण बँकेकडून काय करतो? त्या ठिकाणी कर्जावर रक्कम घेतो. अगदी त्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये ज्या बँका आहेत, मग त्या व्यापारी बँका असू देत, सहकारी बँका असू देत, या ज्या सगळ्या बँका आहेत त्या सर्व बँकांची बँक ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक असते. म्हणजे आपल्या देशातील बँकांच्याकडं लोकांना कर्ज देऊन आणि विविध ठिकाणी गुंतवणूक करून जो काही त्यानंतर जो काही पैसा शिल्लक राहतो तो पैसा त्या ठिकाणी मध्यवर्ती बँकेमध्ये काय करतात? या बँका ठेवतात.
आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशातील बँकांना जर समजा पैशाची आवश्यकता भासली, आपल्या देशातील बँकांना जर पैशाची आवश्यकता भासली आणि हा पैसा जर इतर बँकाकडून उपलब्ध झाला नाही, आहे की नाही, गुंतवणुकीतून जर उपलब्ध झाला नाही, आहे की नाही, कर्ज लवकर वसूल झालं नाही, मग अशा वेळेस आपल्या देशातील बँकांच्या पुढं अडचण निर्माण होते आणि ही अडचण त्या ठिकाणी मध्यवर्ती बँक दूर करते. म्हणजे मध्यवर्ती बँक आपल्या देशातील ज्या बँका आहेत त्या बँकांना अंतिम ऋणदाता म्हणजे अगदी शेवटचा पर्याय म्हणून त्या ठिकाणी जी रिझर्व्ह बँक आहे आपल्या देशाची, ती बँक आपल्या देशातील बँकांना काय करते, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्ज पुरवठा करते. म्हणजे त्यामुळे बँकांना त्या ठिकाणी आर्थिक अडचणी येत नाहीत, आहे की नाही. आणि म्हणून मध्यवर्ती बँक ही विद्यार्थी मित्रांनो बँकांची बँकसुद्धा आहे. बघा, तिची 3 कामं पाहिली आपण. मध्यवर्ती बँकेची किती कामं पाहिली? मध्यवर्ती बँक ही आपल्या देशातील चलनी नोटांची छपाई करते, आहे की नाही. दुसरं काम, मध्यवर्ती बँक ही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या देशाच्या सरकारची बँक म्हणून काम पाहते. तिसरं काम, विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती बँक ही आपल्या देशातील बँकांची बँक म्हणून काम पाहते. काय करते? बँकांची बँक म्हणून काम पाहते. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बँकेचं चौथं महत्त्वाचं काम, ही जी बँक आहे, ही जी मध्यवर्ती बँक आहे, ही मध्यवर्ती बँक आपल्या देशातील सरकारला जे आर्थिक धोरण ठरवायचं असतं, आपल्या देशाचे जे आर्थिक निर्णय घ्यायचे असतात, आपल्या देशाचं जे आर्थिक धोरण ठरवायचं असतं, ते धोरण ठरवण्यासाठी सुद्धा मदत करते. काय करते? मदत करते. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकेविषयी किंवा आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेविषयी तुम्हाला काही माहिती लिहिता येईल. त्यामध्ये प्रत्येक देशासाठी एक मध्यवर्ती बँक असते. आपल्या देशासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. ही बँक आपल्या देशामध्ये चलनी नोटांची छपाई करते, सरकारची बँक म्हणून काम पाहते, बँकांची बँक म्हणून काम पाहते. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या सरकारला आर्थिक धोरणं ठरविताना ही बँक काय करते? मदत करते. तर या पद्धतीनं त्या शॉर्ट नोटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही माहिती लिहिता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, बँकेचे जे इतर प्रकार आहेत, ते इतर प्रकाराविषयी माहिती आपण त्या ठिकाणी दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, त्या ठिकाणी देणार आहोत. कारण एकच व्हिडिओ जर खूप मोठा झाला तर त्या ठिकाणी काय होतं, तो तुमच्या मोबाईलवरती लवकर डाउनलोड होत नाही, म्हणजे डाटा तुमचा त्या ठिकाणी पुरेसा होत नाही. आणि त्यामुळे जो नेक्स्ट व्हिडिओ आहे, तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी उद्या पाठवला जाईल.